नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली होती. परंतु अद्यापही खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामध्ये वेबसाईट सुरळीत चालत नसणे, लाडक्या बहिणीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पेंडिंग राहिलेली आहे, म्हणजे पूर्ण झालेली नाही. आणि अशामध्येच लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरळीत न चालल्यामुळेही काही लाडक्या बहिणीची के-वाय-सी राहिलेली असताना आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी अंतिम तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात काय आहे अंतिम तारीख. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक पोस्ट केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे. म्हणजे ज्या महिलांचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशांनी त्यांचं वडिलांनी मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र हे संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. म्हणजे 31 डिसेंबर 2025 आता ही अंतिम तारीख देण्यात आली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हीही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आणि ई-के-वाय-सी कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही स्वतः मोबाईलवरही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आणि यामध्ये विधवा, एकल, घटस्फोटित महिलांसाठी हे अपडेट आलेले आहे आणि त्याचीही माहिती आपण घेतलेली आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.